नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो न्यू पॉइंट बघणार आहे आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. तर यामध्ये ॲक्सेलरेशन कॉज कसं होतं आपण बघणार आहे. आपल्याला माहिती आहे अर्थच्या सरफेसवर किंवा थोडं उंचीवर असणारे जे ऑब्जेक्ट आहे, तर अर्थ आणि त्या ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. आणि ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर तो ऑब्जेक्ट कशामध्ये काय होणार, त्याची वेलोसिटी काय होणार आहे, बदलणार आहे. त्या अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट झाल्यामुळे ॲज पर द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय F इज इक्वल टू मास अँड ॲक्सेलरेशन. म्हणजे फोर्स एक्झर्ट झाला तर त्या ऑब्जेक्टचं काय होतंय, ॲक्सेलरेशन कॉज होतंय. जसं की आपण डेफिनेशन सांगू शकतोय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सलाच म्हणतात अर्थ ग्रॅव्हिटी. तर ही काय असतं तर बघा, the force exerted by the earth on an object result into the acceleration of that object called as acceleration due to gravity. तर acceleration due to gravity म्हणजे काय, अर्थ मुळे त्या ऑब्जेक्टचं काय होणार आहे, स्मॉल जे ऑब्जेक्ट असणार आहे त्याचं काय होणार आहे, ॲक्सेलरेशन कॉज होणार आहे, अर्थ कडे अट्रॅक्ट होणार आहे. ओके, त्यालाच काय म्हणायचं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि समजा कन्सिडर करा अर्थ आणि काहीतरी उंचीवरती काहीतरी ऑब्जेक्ट आहे, तर ऑब्जेक्ट काय होणार आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे तो काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला असा ओढला जाणार आहे. काय होणार आहे, खाली ओढला जाणार आहे. म्हणजे त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन असणार आहे. हा डाऊनवर्ड डायरेक्शनने यायला लागला म्हणजे जर डायरेक्शन असेल, एखाद्या क्वांटिटीला जर डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही असेल, तर ती क्वांटिटी कशी असते, वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी असते ती, वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे तर वेक्टर क्वांटिटी, बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे त्या ऑब्जेक्टचं जे ॲक्सेलरेशन होणार आहे तर हे कुठे होणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, आणि हे कसं किती असतं तर आपण बघणार आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारलाय, जर ही ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थ जे काय फोर्स अप्लाय करणार आहे, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर आपण पाहिलं तर इंडिकेट करतो जी ने. कशाने इंडिकेट करतो, जी ने. जर आपण 0 कन्सिडर केली अर्थचे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थचा फोर्स 0च कन्सिडर केला, म्हणजे जी होल्ड करण्याची जी काय अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी आपण 0च करून टाकली, तर काय होणार आहे, अर्थवरचे जेवढे काय ऑब्जेक्ट असणार हे फ्लाय व्हायला लागणार आहे. आपण मी इथे तुमच्या समोर स्टँड पण होऊ शकत नाही, असं फ्लोट झाल्यासारखं वाटेल. जसं स्विमिंग करताना आपल्याला कसं फील होतं वेटलेस, तसं वॉटर किंवा जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत दॅट डायरेक्टली मूव्स और गोज इन द युनिवर्स. जर ग्रॅव्हिटी 0 झाली तर त्या अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे सगळे जे ऑब्जेक्ट आहे अर्थला स्टिक आहेत. त्यानंतर दुसरा क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलाय, जर जी ची व्हॅल्यू जी आहे तर ही काय केली, डबल केली, तर ते फोर्स वरती काय परिणाम होईल. तर बघा आपल्या न्यूटनचं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहिती आहे, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. बरोबर. तर हे मी काय सांगितलंय की G ची व्हॅल्यू काय केली, डबल केली. तर सिंपल बाकीच्या गोष्टी राहू द्या. इथे बघा डबल केल्याच्या नंतर फोर्सवर हे कसं आहे, F हा डायरेक्टली तो कॉन्स्टंट आहे, हा कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल येतोय, डायरेक्टली येतोय. म्हणजे G ची व्हॅल्यू जर आपण डबल केली, तर काय होणार आहे, तो फोर्स पण हा जर G ची व्हॅल्यू आपण डबल केली तर फोर्स पण काय होणार आहे, डबल होणार आहे. कारण त्यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. If the value of G become double, the force also become double. It is a directly proportional. आणि मास डबल केलं तरी पण डबल होते, समोर डबल केलं तर डबल होते. आणि इन्व्हर्सली असेल तर काय, जर हे इन्क्रीज केलं आपण, डिस्टन्स वाढवलं तर फोर्स काय होतो, कमी होतो. तर नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. व्हॅल्यू ऑफ G ऑन अ सरफेस ऑफ द अर्थ. व्हॅल्यू ऑफ G ऑन अ सरफेस ऑफ द अर्थ. तर G ची व्हॅल्यू म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेस वरती किती असते हे आपल्याला फाइंड करायचे. समजा अर्थ हे लार्ज सर्कल, समजा अर्थ आहे आणि त्या सरफेस वरती एक ऑब्जेक्ट प्लेस केला आणि दॅट ऑब्जेक्ट हॅविंग मास m, स्मॉल m. ऑब्जेक्टचं मास काय, स्मॉल m आहे. द मास अँड दॅट प्लेस सेंटर पासून तर ऑब्जेक्ट पर्यंतचं डिस्टन्स आपण स्मॉल r कन्सिडर केलं आणि ते स्मॉल r इक्वल आहे कशाशी, रेडियस ऑफ द अर्थ. आणि रेडियस ऑफ द अर्थ किती आहे, 6.4 × 10⁶ मीटर. म्हणजे थोडक्यात 6400 किलोमीटर. किती, 6400 किलोमीटर. सेंटर पासून सरफेस पर्यंत जे काय डिस्टन्स आहे
म्हणजे जी रेडियस आहे ती किती आहे 6.4 × 10⁻⁶ मीटर आणि त्याच डिस्टन्स म्हणजे जे r डिस्टन्स आपण ऑब्जेक्टचे म्हणतो दोन्ही सारखेच आहे म्हणून आपण स्मॉल r आणि कॅपिटल R इक्वल दाखवलं त्यांचं डिस्टन्स सेंटर पासून सारखं 6.4 × 10⁻⁶ मीटर ओके आणि त्यानंतर कॅपिटल M इज अ मास ऑफ द अर्थ कॅपिटल M इज अ मास ऑफ द अर्थ and that is 6 × 10⁻24 kg मास कशामध्ये असते kg मध्ये हे मास आणि रेडियस हे दोन घेऊन आपण तर ग्रॅव्हिटी कशी फाइंड करायची ते बघूया आपल्याला सिंपल माहिती आहे न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ आहे बघा इथे लिहितोय ते सगळं तुम्ही वर्डिंग मध्ये लिहायचं M इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट कॅपिटल M इज अ मास ऑफ earth that is a 6 × 10⁻24 kg r is the radius of the earth हे तुम्ही वर्डिंग मध्ये लिहायचं असं नंतर लिहिताना इथे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी ते सांगितलंय आता लक्ष द्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ग्रॅव्हिटेशन आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन साठी दोन ऑब्जेक्टची गरज आहे इथे दोन ऑब्जेक्ट आहे एक म्हणजे अर्थ दुसरं म्हणजे ऑब्जेक्ट अर्थ आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ओके तर m आता तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन अर्थ आणि ऑब्जेक्ट मध्ये किती असणार आहे F g कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ आणि स्मॉल m मास ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे डिस्टन्स आपण त्याला कॅपिटल म्हणा किंवा स्मॉल म्हणा चला स्मॉल r त्याचा स्क्वेअर बरोबर इथपर्यंत समजलं याला इक्वेशन नंबर आपण समजा 1 म्हणू तर सेम टू सेम आता बघा ह्या जी काय फोर्स अप्लाय होणार आहे त्या ऑब्जेक्ट वरती त्याच्यामुळे त्याचं काय होणार आहे ऍक्सेलरेशन कॉज होणार आहे म्हणजे आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ माहित पाहिजे सेकंड लॉ ऑफ मोशन बघा सेकंड लिहितोय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय F मा म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट कोणाचं ऍक्सेलरेशन होणार आहे कोणाचं चेंज होणार आहे वेलोसिटी ऍक्सेलरेशन कोणाचं कॉज होणार आहे ऑब्जेक्टचं कोणामुळे अर्थमुळे ओके तर काय मास ऑफ ऑब्जेक्ट स्मॉल m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट आता इथे a आहे ऍक्सेलरेशन कशामुळे कॉज होतंय ड्यू टू दी अर्थ त्याला समजू आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे लिहिताना इथे a न लिहिता g लिहितोय म्हणजे इथे ब्रॅकेट मध्ये तुम्हाला समजण्यासाठी a g that acceleration caused due to the earth hence acceleration due to gravity indicated by small g a g मी काय लिहिलं g लिहिलं ओके आता बघा दोन इक्वेशन याला इक्वेशन नंबर समजा आपण सेकंड म्हणलो बघा इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड F इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणजे लेफ्ट हँड साइड सारखी तर राइट हँड साइड सारखीच येणार म्हणजे बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट तर आपल्याला काय भेटते बघा वी गेट काय तर हे अगोदर लिहू mg इज इक्वल टू ही राइट हँड साइड बघा काय g कॅपिटल M स्मॉल m अपॉन डिस्टन्स स्क्वेअर बरोबर तर काय झालं मास ऑफ ऑब्जेक्ट गेट कॅन्सल फायनली वी गेट g इज इक्वल टू म्हणजे आपल्याला बघायचंय काय व्हॅल्यू ऑफ g कुठे ऑन सरफेस व्हॅल्यू ऑफ g कुठे सरफेस वरती तर g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M आता कॅपिटल M शिल्लक राहिले म्हणजे मास ऑफ अर्थ नॉट अ मास ऑफ ऑब्जेक्ट स्मॉल m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ डिवाइड बाय डिस्टन्स सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे ऑब्जेक्ट आणि त्या अर्थ मधलं तर ते किती आहे ते कशाने दाखवलं आपण स्मॉल r समजा किंवा तुम्ही कॅपिटल R काही फरक पडत नाही दोन्ही सेम आहे तुम्ही इथे स्मॉल r घेतलं तर स्मॉल r घ्या दॅट r स्क्वेअर तर हे असणार आहे इक्वेशन किंवा तुम्हाला फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ g ऑन अ सरफेस ऑफ अर्थ काय gm upon r square आता पुढे लक्ष द्या आता g तर व्हॅल्यू भेटली आपल्याला तर फॉर्म्युला तर भेटा आता व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा सिंपल g इज इक्वल टू g आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू इथे लिहितो बघा मी
g is equal to 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. काय व्हॅल्यू ऑफ g युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट ची व्हॅल्यू 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. बघा g ची व्हॅल्यू इथे पुट करतो मी 6.67 into 10 to the power minus 11. त्यानंतर m मास ऑफ द अर्थ. m म्हणजे काय मास ऑफ अर्थ किती आहे 6 into 10 to the power 24. इथे लिहितो बघा into 6 into 10 to the power 24 kg. लक्षात येते मास ऑफ अर्थ डिवाइड बाय डिस्टन्स किती आहे त्या ऑब्जेक्ट मधलं ऑब्जेक्टच्या सेंटरचा आणि अर्थच्या सेंटरचा 6.4 into 10 to the power 10 to the power 6 10 to the power 6 म्हणजे इथे लिहितो बघा 6.4 into 10 to the power 6 आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर एवढं त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे. फायनली आपण सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर याच्यामधून आपल्याला g ची व्हॅल्यू आता कॅल्क्युलेशन आता सिंपल आहे. याचं फिक्स आन्सर येणार आहे त्या सरफेस वरचं आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स सगळं माहित आहे. फिक्स आन्सर माहित आहे सरफेस वरती. तर g ची व्हॅल्यू बघा सरफेस वरती g इज इक्वल टू 9.77. आता बघा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय हे जे काय a आहे आणि g सारखं म्हणजे जे ऍक्सेलरेशनचं युनिट आहे तेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट असणार आहे. आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशनचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं पण युनिट असणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे जी काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या सरफेस वरती जी ची व्हॅल्यू किती असणार आहे हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर हेच भेटणार आहे. आपल्याला माहिती आहे सगळं मास बदलणार आहे घरचं नाही रेडियस बदलणार आहे का नाही सगळं ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं तर डोक्याला ताण अजिबात घ्यायचं नाही. 9.77 मीटर पर सेकंड हे ठेवायचं तर सरफेस वर किती येणार व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही जी काय आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावरती सरफेस वरती. ओके तर नेक्स्ट बघूया आपण दिलेले काही क्वेश्चन. तर एक आपल्याला क्वेश्चन विचारलाय जर आपण अर्थचं मास डबल केलं टॉइस केलं जे आहे ते आणि रेडियस हाफ केली तर ग्रॅव्हिटी किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं. बघा समजा अर्थ तर आपण जी काय ग्रॅव्हिटी आहे अर्थ वरती ते नॉर्मल आपलं इक्वेशन व्हॅल्यू फाइंड केली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता लक्ष द्या आणि त्याचं फॉर्म्युला पण फाइंड केला आपण. समजा कन्सिडर करू पहिले जे आहे त्यासाठी a g a म्हणजे काय या ठिकाणची जी ग्रॅव्हिटी आहे त्याचा फॉर्म्युला लिहितोय आपण. तर g a इज इक्वल टू काय आताच फाइंड केलं g m अपॉन r स्क्वेअर. r स्क्वेअर म्हणजे काय डिस्टन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. डिस्टन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. g means universal gravitational constant. m is the mass of the earth. ओके तर आपल्याला काय दिलं सांगितलं त्यांनी जर अर्थचं मास ऑफ अर्थ डबल मास ऑफ अर्थ काय केलंय मास ऑफ अर्थ डबल केलंय. मास ऑफ अर्थ डबल म्हणजे कन्सिडर करू त्याला काय केलंय 2m. मास ऑफ अर्थ काय केलंय डबल म्हणजे ट्वाइस म्हणजे काय 2m मल्टिप्लिकेशन 2 ने. त्यानंतर काय म्हणतात रेडियस ऑफ अर्थ कशाने दाखवली आपण रेडियस ऑफ अर्थ r ने. रेडियस ऑफ अर्थ ही काय केली हाफ काय केली हाफ केली म्हणजे कसं लिहिणार आपण r/2 हाफ म्हणजे r/2 हे दिलंय. आता काय करायचं यावरून आपल्याला ग्रॅव्हिटी फाइंड करायची म्हणजे g ची व्हॅल्यू काढायची म्हणजे कन्सिडर करा सेकंड जी ग्रॅव्हिटी काढणार आपण त्याला gb कन्सिडर करू. दुसरी जी व्हॅल्यू काढणार आपण g ची ग्रॅव्हिटी काय फरक पडतो कमी होते का जास्त होते बघायचं आपल्याला. तर इक्वल टू बघा मास आता g काय बदल केला नाही जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी ऍज इट इज. मास काय केले रे मास डबल केले. मास काय केले डबल म्हणजे इथे 2m डिवाइड बाय बघा r ची व्हॅल्यू काय केली त्यांनी r ची व्हॅल्यू काय केली हाफ म्हणजे r च्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे r/2 म्हणजे बघा काय होणार आहे r/2 त्याचा स्क्वेअर r/2 त्याचा स्क्वेअर. व्यवस्थित मांडणी करून घेऊ आपण बघा 2gm
2gm r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे काय होणार आहे r अपॉन 4 r स्क्वेअर अपॉन 4 r चा स्क्वेअर r स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे r स्क्वेअर अपॉन 4 म्हणजे हे काय होणार हे जे काय 4 आहे वरती काय होणार मल्टिप्लाय मध्ये जाणार म्हणजे काय होणार 8gm अपॉन r स्क्वेअर म्हणजे फायनली gb इज इक्वल टू काय आलं 8gm अपॉन r स्क्वेअर आता इकडे बघा gm अपॉन r स्क्वेअर gm अपॉन r स्क्वेअर तर याबद्दल लिहू शकतो आपण ga बरोबर gm अपॉन r स्क्वेअर म्हणजे ga म्हणजे फायनली बघा इथे लिहितो मी gb म्हणजे ग्रॅव्हिटी सेकंड कंडिशन मधली ग्रॅव्हिटी म्हणजे gb इज इक्वल टू 8 जशाला तसं आणि gm अपॉन r स्क्वेअर gm अपॉन r स्क्वेअर gm अपॉन r स्क्वेअर म्हणजे काय ga म्हणजे यावरून आपल्याला असं समजून येते जर आपण अर्थचं मास डबल केलं आणि रेडियस जर हाफ केली तर त्याची ग्रॅव्हिटी 8 पटीने वाढते कितीने 8 पटीने वाढते हे समजलंय का इफ वी डबल द मास ऑफ दॅट अर्थ अँड हाफ द रेडियस ऑफ द अर्थ that time the gravity increases 8 times gravity increases 8 times परत दुसरा क्वेश्चन काय विचारू शकतात ते आपल्याला जर मास हाफ केलं if mass half and radius double तर काय होतं याचं सेम टू सेम इक्वेशन बघा याला मी gc कन्सिडर करू सेकंड कंडिशन काय मास काय केलं तर मास मी हाफ करतोय मास हाफ केलंय हे टेक्स्ट बुक मध्ये नाहीये परंतु एक्स्ट्रा लक्षात राहू द्या जर डबल केलं मास तर काय होतंय आणि हाफ पण करू शकतात ना देताना काय पण विचारतील इफ द मास ऑफ अर्थ बिकम हाफ आणि रेडियस आपण डबल केली रेडियस आता काय करतोय अगोदर r/2 होतं आता काय करणार आहे 2r काय करणार आहे 2r आता न्यू इक्वेशन बनवू जसं gb बनवलं अजून एक बनवू आपण तर बघा gc थर्ड इक्वेशन जर या कंडिशन मध्ये काय होऊ शकते बघा काय होणार आहे सेम टू सेम आपल्याला प्लेस करायचे g ऍज इट इज याच्यामध्ये काय फरक पडणार नाही मास हाफ केले म्हणजे काय असणार आहे m/2 डिवाइड बाय काय रेडियस 2 into r म्हणजे त्याचा स्क्वेअर 2 into r त्याचा स्क्वेअर म्हणजे फायनली झालं gm अपॉन 2 चा स्क्वेअर काय झालं बघा 2 चा स्क्वेअर काय झालं 4 r चा स्क्वेअर r स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 r चा स्क्वेअर r इथे काय नसतं म्हणजे 1 असतं बघा मिडल टर्म एकत्र येणार हे एकत्र येणार फायनल काय होतं बघा gc इक्वल टू वरती gm अपॉन हे बघा 4 into 2 8 4 into 2 8 आणि into r आणि हे यामध्ये आपल्याला दिसून येते की कसं आले डिनॉमिनेटर मध्ये आले छेदामध्ये आले किती 8 म्हणजे जर आपण मास हाफ केलं आणि रेडियस जर डबल केली तर जी ग्रॅव्हिटी आहे 8 पटीने कमी होईल अगोदरच्या इक्वेशन मध्ये कळलं जर मास डबल केलं रेडियस हाफ केली तर ग्रॅव्हिटी 8 टाइम्स इन्क्रीज होते जर आपण त्याच्यापेक्षा हाफ केलं मास हाफ केलं रेडियस डबल केली तर ग्रॅव्हिटी 8 पटीने कमी होईल लक्षात आले ओके थँक्यू